हिला पाहून असं वाटतंय एखाद्या गावातून थेट चालत येत आहे, कदाचित नोकरी शोधायला. ही पण इंटरव्ह्यू द्यायला आली आहे, कदाचित चुकीच्या जागी आली आहे. बेस्ट ऑफ लक कलेक्टर मॅडम. आपण IAS इंटरव्ह्यूसाठी आले आहात? जी सर, जी मॅडम. आपण आपले शिक्षण कुठून केले आहे? सर, गावातील सरकारी शाळेतून. नंतर जिल्हा कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले आहे. कोचिंग नाही घेतले सर. इंटरेस्टिंग. तुमचे वडील काय करायचे? सर, ते शाळेत शिपाई होते. आणि आता ते नाही. जर तुम्हाला एखाद्या अत्यंत गरीब जिल्ह्याचे प्रशासन सांभाळावे लागले तर तुम्ही सर्वात आधी काय कराल? सर, सर्वात आधी शिक्षण आणि आरोग्यावर काम करेन. गरिबीचे सर्वात मोठे कारण संधीची कमतरता आहे. तुम्ही स्वतः एक अत्यंत गरीब कुटुंबातून आले आहात. जर तुम्हाला इतकी मोठी पोस्ट मिळाली तर तुम्ही बदलून जाल का? सर, गरिबी माणसाचा विचार नाही बदलत, ती फक्त त्याची परिस्थिती सांगते. तुमची सर्वात मोठी ताकद काय आहे? हार न मानणे. आणि सर्वात मोठी कमजोरी? माझी आई. म्हणजे जर आई रडते तर मी मजबूत नाही राहू शकत. जर आज तुमची निवड झाली नाही तर मी पुन्हा प्रयत्न करेन सर, कारण माझ्याकडे हार मानण्याची सवलत नाही. थँक्यू नताशा. इंटरव्ह्यू इतक्या लवकर संपला? असं वाटतंय हिला बाहेर काढलंय. जरा विचार करा, जेव्हा तुमच्याकडे गमावण्यासाठी काहीही उरलेले नसते, जेव्हा प्रत्येक बाजूने फक्त टोमणे आणि तिरस्कार मिळत असतो आणि खिशात पुढच्या सकाळच्या भाकरीचे पैसेही नसतात, तेव्हा काय कोणी देशातील सर्वात कठीण परीक्षा पास करण्याचे स्वप्न पाहू शकतो? कदाचित तुम्हीही कधी आयुष्यात असे अनुभवले असेल की जेव्हा अडचणी चहूबाजूंनी घेरतात तेव्हा माणूस आतून तुटू लागतो. पण आजची ही गोष्ट अशा एका मुलीची आहे जिने नशिबाची प्रत्येक रेष आपल्या मेहनतीने बदलून टाकली. अशी एक मुलगी जिचे कपडे भलेही जुने आणि फाटलेले होते, पण तिचा विचार इतका श्रीमंत होता की देशातील सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांनाही तिच्यासमोर डोके झुकवावे लागले. जर तुम्हाला अशा गोष्टी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा, जर तुम्ही या परिस्थितीत असता तर तुम्ही काय केले असते? सकाळची वेळ होती. थंड हवा हळूहळू पूर्ण गावात पसरत होती. कच्च्या घरांच्या मधून निघणारा धूर सांगत होता की लोकांनी आपल्या दिवसाची सुरुवात केली आहे. त्याच गावाच्या शेवटच्या टोकाला माती आणि पत्र्याचं बनलेलं एक छोटंसं घर होतं, जिथे नताशा आपल्या आईसोबत राहत होती. नताशाचे वय साधारण 23 वर्ष होते. चेहऱ्यावर निष्पापपणा, डोळ्यात मोठी स्वप्न आणि हातावर मेहनतीची रेषा स्पष्ट दिसत होत्या. तिचे वडील कधीतरी गावाच्या शाळेत शिपाई होते, पण अनेक वर्षांपूर्वी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले होते. घराची जबाबदारी तिच्या आईवर आली होती, जी लोकांच्या घरी भांडे घासून कसाबसा संसार चालवत होती. एक दिवस नताशा आपल्या खोलीत बसली होती आणि तिच्यासमोर लाकडाच्या तुटलेल्या टेबलावर एक ॲडमिट कार्ड ठेवले होते. ती वारंवार त्याकडे पाहत होती. तो IAS इंटरव्ह्यूचा कॉल लेटर होता. तिची आई स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात सुक्या भाकऱ्या भाजत होती. आईने हळूच विचारले, मुली, आज जायचे आहे ना शहरात? हो आई, आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. किती चांगलं झालं असतं आज बाबा असते तर खूप खुश झाले असते आई. हे घे, बस इतकेच आहेत पैसे माझ्याकडे. औषधं कशी घेशील आई? तू इंटरव्ह्यू देऊन ये, माझे औषधं पण येतील. नताशाला माहीत होते की आई खोटं बोलत आहे. गेल्या काही दिवसांपासून आईचा खोकला वाढतच चालला होता, पण गरिबी माणसाला हतबल करते. नताशाने आपल्या जुन्या बॅगेत फाईल ठेवली. तिने घालण्यासाठी तोच सलवार कमीज काढला जो तिने गेल्या वर्षी कॉलेज फेअरवेलमध्ये घातला होता. कपडे जागोजागी जुने झालेले दिसत होते. ओढणीवर हलके पॅचेसही लावलेले होते. गावाच्या महिला अनेकदा तिची मस्करी उडवायच्या की IAS बनणार, आधी आपले कपडे तर बघ. पण नताशा प्रत्येक गोष्ट गप्पपणे ऐकून घ्यायची. बसस्टँडपर्यंत जाण्यासाठी नताशा पायी निघाली. रस्त्यावर लोक तिच्याकडे पाहत होते. काही लोक टोमणे मारत होते. एक माणूस बोलला, अरे नताशा, कुठे चालली आहेस इतकी मोठी फाईल घेऊन? IAS इंटरव्ह्यू द्यायला. वा रे वा, आता आपली नताशा कलेक्टर बनणार. नताशाने काही म्हटले नाही. ती पुढे चालत राहिली. बसमध्ये सीट नव्हती. ती पूर्ण रस्ता उभी राहिली. अनेक लोक तिच्याकडे पाहत होते. काही शहरातील मुलं तिच्या कपड्यांवर हसत होते. एक मुलगी आपल्या मित्राला म्हणाली, असं वाटतंय एखाद्या गावातून थेट चालत येत आहे, कदाचित नोकरी शोधायला. नताशाने खिडकीच्या बाहेर पाहणे सुरू केले. तिला अपमानाची सवय झाली होती. साधारण 5 तासानंतर बस शहरात पोहोचली. इतक्या मोठ्या इमारती पाहून ती काही क्षणासाठी थांबली. तिने कधी इतके मोठे शहर पाहिलेच नव्हते. रस्ता ओलांडताना अचानक तिची चप्पल तुटली. ती घाबरली की हे देवा, आता काय करू? तिने रस्त्याच्या कडेला बसून तुटलेली चप्पल एका पिनेने जोडण्याचा प्रयत्न केला. लोक जात राहिले. कोणी तिची मदत केली नाही. शेवटी कशीबशी ती इंटरव्ह्यू सेंटरला पोहोचली. तिथले दृश्य पाहून तिचे पाऊल थांबले. मोठे मोठे गेट, महागड्या गाड्या, सूटबूटमध्ये उमेदवार, सगळे काही दुसऱ्या दुनियेसारखेच वाटत होते. प्रत्येक उमेदवारासोबत त्याचे कुटुंबीय होते. कोणी इंग्रजीत बोलत होतं तर कोणी मोठ्या कॉलेजचं नाव सांगत होतं. नताशा हळूहळू आत गेली. जशी लोकांची नजर तिच्या कपड्यांवर पडली, काही लोक हसू लागले. तेव्हाच एक मुलगा बोलला,
ही पण इंटरव्ह्यू द्यायला आली आहे, कदाचित चुकीच्या जागी आली आहे. पण नताशाने स्वतःला सावरले आणि एका कोपऱ्यात जाऊन बसली. मागे बसलेली काही लोक पुन्हा हसले आणि बोलले, बेस्ट ऑफ लक कलेक्टर मॅडम. त्यांचे हसू तिच्या कानात गुंजत राहिले, पण तिने स्वतःला तुटू दिले नाही. इंटरव्ह्यू रूमच्या बाहेर पोचताच तिचे हातपाय कापू लागले. तिने आपल्या वडिलांचा जुना फोटो खिशातून काढला आणि हळूच म्हणाली, बाबा तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा. तेवढ्यात आतून आवाज आला, कम इन नताशा. नताशाने दरवाजा उघडला. खोलीत 5 लोक बसले होते. समोर फाईल ठेवल्या होत्या. मध्ये बसलेल्या अधिकाऱ्याने आपला चष्मा काढून तिच्याकडे पाहिले. त्यांची नजर सर्वात आधी नताशाच्या कपड्यांवर गेली. एक महिला अधिकाऱ्याने हळूच आवाजात विचारले, IAS इंटरव्ह्यूसाठी आले आहात? जी सर. जी मॅडम. बसा. यानंतर ती बसली. खोलीत काही सेकंद शांतता राहिली. आपण आपले शिक्षण कुठून केले आहे? सर, गावातील सरकारी शाळेतून. नंतर जिल्हा कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले आहे. कोचिंग नाही घेतले सर. इंटरेस्टिंग. तुमचे वडील काय करायचे? सर, ते शाळेत शिपाई होते. आणि आता? आता ते नाहीत. भारतीय संविधानात मूलभूत अधिकारांचे महत्त्व काय आहे? नताशाने उत्तर दिले, जर तुम्हाला एखाद्या अत्यंत गरीब जिल्ह्याचे प्रशासन सांभाळावे लागले तर तुम्ही सर्वात आधी काय कराल? सर, सर्वात आधी शिक्षण आणि आरोग्यावर काम करेन. गरिबीचे सर्वात मोठे कारण संधीची कमतरता आहे. तुम्ही स्वतः एक अत्यंत गरीब कुटुंबातून आले आहात. जर तुम्हाला इतकी मोठी पोस्ट मिळाली तर तुम्ही बदलून जाल का? सर, गरिबी माणसाचा विचार नाही बदलत, ती फक्त त्याची परिस्थिती बदलते. तुमची सर्वात मोठी ताकद काय आहे? हार न मानणे. आणि सर्वात मोठी कमजोरी? माझी आई. म्हणजे? आई जेव्हा रडते तर मी मजबूत नाही राहू शकत. जर आज तुमची निवड झाली नाही तर मी पुन्हा प्रयत्न करेन सर, कारण माझ्याकडे हार मानण्याची सवलत नाही. थँक्यू नताशा. बाहेर आल्यानंतर इतर उमेदवार तिला पाहून म्हणाले, इतक्या लवकर इंटरव्ह्यू संपला? वाटते बाहेर काढला आहे हिला. त्या मुलीमध्ये काहीतरी वेगळे आहे. तिचे कपडे गरीब असू शकतात, पण तिचे विचार खूप श्रीमंत आहेत. तिकडे नताशा बाहेर रस्त्यावर एकटी चालत होती. खिशातले पैसे संपत आले होते. भूकही लागत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता दिसत होती. कारण आज पहिल्यांदा तिला वाटले होते की कदाचित तिची मेहनत खरंच तिचं नशीब बदलू शकते. संध्याकाळ होऊ लागली होती. शहराच्या रस्त्यांवर प्रखर प्रकाश चमकत होता. सर्वत्र धावणाऱ्या गाड्या, हॉर्नचा आवाज आणि लोकांची गर्दी दिसत होती. पण त्या गर्दीत नताशा अगदी एकटी होती. तिच्या हातात जुनी बॅग होती आणि डोक्यात इंटरव्ह्यूचे प्रश्न अजूनही फिरत होते. तिने खिशात हात टाकून पैसे मोजले. बसचे भाडे काढल्यानंतर जेमतेम 20 रुपये उरले होते. सकाळपासून तिने काहीच खाल्ले नव्हते, म्हणून तिने 2 समोसे घेतले आणि जवळच्या बाकावर जाऊन बसली. जसा पहिला घास तोंडात टाकला, तिला तिच्या आईची आठवण आली. सकाळी आईने स्वतः उपाशी राहून तिला पैसे दिले होते. हा विचार करून तिचे डोळे भरून आले. तिकडे गावात तिची आई दरवाजापाशी बसून तिची वाट पाहत होती. जवळच्या स्त्रिया पुन्हा टोमणे मारत होत्या की काय झाले वहिनी, तुमची कलेक्टर मुलगी परत आली का? दुसरी हसत म्हणाली, इतके मोठे स्वप्न गरीब लोक पाहतात तर असेच होते. आईने काही म्हटले नाही. ती फक्त आकाशाकडे पाहत राहिली. इकडे शहरात नताशा बसस्टँडला पोहोचली, पण तिला समजले की शेवटची बस निघून गेली होती. ती घाबरली की आता रात्री गावात कशी जाऊ. तिने अनेक लोकांना विचारले, पण कोणीच तिची मदत केली नाही. रात्र वाढत चालली होती आणि थंड हवा सुटू लागली होती. नताशा बसस्टँडच्या एका कोपऱ्यात बसली आणि तिने आपली बॅग छातीशी घट्ट धरली. जवळ बसलेले काही लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. तेवढ्यात एक वृद्ध महिला तिच्या जवळ आली आणि म्हणाली, मुली कुठे जायचं आहे? मुझफ्फरजवळील एका गावात. काय बस निघून गेली? आजची रात्र इथेच थांबून जा. सकाळी पहिली बस तुला मिळून जाईल. धन्यवाद. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिली बस आली आणि नताशा पटकन त्यात बसली. जेव्हा ती गावात पोहोचली तेव्हा सूर्य उगवला होता. तिची आई दरवाजापाशीच बसली होती. नताशाला पाहताच त्यांच्या डोळ्यात चमक आली. त्या म्हणाल्या, आली माझी मुलगी. नताशा धावत जाऊन आईच्या गळ्यात पडली. आईने लगेच विचारले, कसा झाला इंटरव्ह्यू? चांगला झाला आई, पण तिथे सगळे खूप मोठे लोक होते. माझी मुलगी पण कोणापेक्षा कमी नाही. अरे, आली IAS मॅडम. नताशाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि पुन्हा मुलांना ट्युशन शिकवणे सुरू केले, जेणेकरून घराचा खर्च चालू शकेल. गावातील लहान लहान मुलं तिला खूप पसंत करायचे. एक दिवस एका मुलाने विचारले, दीदी तू खरंच कलेक्टर बनशील? नताशा हसली आणि म्हणाली, जर मेहनत करत राहिलो तर सगळे काही बनू शकतो. पण रात्री जेव्हा ती एकटी असायची तेव्हा भीती तिला घेरून टाकायची की जर निवड झाली नाही तर काय माझी सर्व मेहनत वाया जाईल. एका रात्री तिने आपल्या आईला खूप वाईट रीतीने खोकताना पाहिले. यावेळी खोकल्यासोबत रक्तही आले होते. नताशा खूप घाबरली. ती लगेच पाणी घेऊन आली. आईने गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला की काही झालं नाहीये, पण नताशा समजली होती की आजारपण खूप वाढलं आहे. दुसऱ्या दिवशी ती आईला सरकारी रुग्णालयात घेऊन गेली. रुग्णालयाची अवस्था खूप वाईट दिसत होती.
लांबच लांब रांगा, प्रचंड गर्दी आणि डॉक्टरांची कमतरता होती. तासनतास वाट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी सुरू केली आणि सांगितले की यांचे उपचार लवकर सुरू करावे लागतील. नताशाने भीत भीत विचारले, किती खर्च येईल डॉक्टर साहेब? डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आणि सांगितले की सरकारी रुग्णालय आहे म्हणून कमी खर्च होईल, पण मुख्य औषधं बाहेरूनच आणावी लागतील. नताशाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. घरी परतताना आई म्हणाली, इतकी काळजी करू नको मुली, मी अगदी ठीक आहे. पण नताशा जाणत होती की पैशांशिवाय उपचार कठीण होता. त्या रात्री तिने आपल्या वडिलांचे जुने घड्याळ काढले. हीच त्यांची शेवटची गोष्ट होती जी त्यांची आठवण म्हणून उरली होती. दुसऱ्या दिवशी तिने ते घड्याळ विकून टाकले. हळूहळू पूर्ण गावात ही गोष्ट पसरली की नताशा IASचा इंटरव्ह्यू देऊन आली आहे. काही लोक मस्करी उडवायचे, काही लोक जळायचे, पण काही लोक असेही होते ज्यांना तिचा अभिमान वाटत होता. गावचे मास्टरजी एक दिवस तिच्या घरी आले आणि बोलले, मुली तू गावचे नाव रोशन केले आहेस. नाही मास्टरजी, याला मदत समजू नकोस, हा माझा आशीर्वाद आहे. तिकडे शहरात UPSCच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू पॅनलची एक महत्त्वाची मीटिंग सुरू होती. तीच महिला अधिकारी म्हणाली, त्या मुलीचे नाव काय होते? नताशा चौधरी. तिची फाईल पुन्हा पाहिली जावी. त्यांनी जशी फाईल उघडली सगळे थक्क झाले. सरकारी शाळा, कोणत्याही कोचिंगशिवाय तयारी, इतके गरीब कुटुंब आणि तरीही इतका शानदार इंटरव्ह्यू. एक अधिकारी म्हणाला, तिचे कम्युनिकेशन स्किल थोडे कमकुवत होते, पण तिची प्रामाणिकता आणि विचारांची स्पष्टता कमाल होती. आपल्या सिस्टीमला अशाच जमिनीशी जोडलेल्या लोकांची गरज आहे. तिकडे नताशाला या सर्व गोष्टींची काहीच माहिती नव्हती. ती रोज फक्त देवाकडे प्रार्थना करायची. एक दिवस सकाळी सकाळी गावात पोस्टमन आला आणि ओरडला, नताशा, तुझ्या नावाचे पत्र आले आहे. नताशा धावतच बाहेर आली. तिचे हात खूप वाईट रीतीने कापत होते. लिफाफ्यावर मोठ्या अक्षरात UPSC असे लिहिले होते. पूर्ण गाव तिथे जमा झाला. सगळ्यांची नजर त्याच लिफाफ्यावर होती. तिने हळूहळू लिफाफा उघडला. आत एक ऑफिशियल कागद होता. तिचे डोळे वेगाने शब्द वाचू लागले आणि अचानक तिचे हात कापू लागले. आई घाबरून म्हणाली, काय झालं मुली? नताशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही सेकंद तर ती काहीच बोलू शकली नाही. गावकरी उत्सुकतेने तिच्याकडेच पाहत होते. मग खूपच कापऱ्या आवाजात ती म्हणाली, आई माझी निवड झाली आहे. पूर्ण गाव काही क्षणासाठी अगदी शांत झाला. ज्या लोकांनी तिची मस्करी उडवली होती त्यांचे चेहरे लगेचच उतरले. आई तिथेच जमिनीवर बसून रडू लागली की माझी मुलगी कलेक्टर झाली. गावची मुलं आनंदाने ओरडू लागली. पण तेवढ्यात नताशाची नजर त्या लेटरच्या खाली गेली जिथे आणखी एक ओळ लिहिली होती की ट्रेनिंगसाठी पुढच्या महिन्यात दिल्लीला रिपोर्ट करणे अनिवार्य आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अचानकच कमी झाला, कारण दिल्लीला जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. पण आईची तब्येत सतत बिघडत चालली होती. पूर्ण गाव नताशाच्या घराबाहेर उभा होता. काही लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते, काहींच्या चेहऱ्यावर जळफळाट आणि काहींच्या डोळ्यात पहिल्यांदाच आदर दिसत होता. लोक म्हणत होते की खरंच निवड झाली? अरे, वृत्तपत्रवाल्यांना बोलवा, आपली गावची मुलगी IAS झाली आहे. सर्वत्र खूप गोंगाटा होता, पण त्या गर्दीत नताशा अगदी शांत होती. ती वारंवार त्या लेटरकडे पाहत होती ज्यामध्ये दिल्ली ट्रेनिंगसाठी रिपोर्ट करण्याची तारीख लिहिली होती. आईने आनंदाने तिचा चेहरा आपल्या हातात धरला आणि म्हणाली, बघ बेटा, देवाने तुझ्या मेहनतीचे फळ तुला दिले. नताशा हसली, पण आतल्या आत एक मोठी भीती बसली होती की दिल्लीला जाण्याचे भाडे, तिथे राहण्याचा खर्च आणि आईचे उपचार, इतके पैसे कुठून येणार? काही वेळानंतर गावचे स्थानिक पत्रकारही तिथे आले. एका रिपोर्टरने कॅमेरा ऑन केला आणि विचारले, नताशाजी, आपण इतक्या गरीब कुटुंबातून आहात. इतक्या अडचणींनंतरही आपण हा टप्पा कसा गाठला? स्वप्न मोठी होती म्हणूनच अडचणी लहान वाटत राहिल्या. जेव्हा लोक तुमची मस्करी उडवायचे तेव्हा तुम्हाला कसे वाटायचे? गरीब माणसाचे स्वप्न लोकांना नेहमी एक मस्करीच वाटते. तिचे बोलणे ऐकून तिथे उभे असलेल्या अनेकांनी आपल्या नजरा खाली केल्या. दुसऱ्या दिवशी नताशाचा फोटो जिल्हा पातळीवरील वृत्तपत्रात छापून आला होता, ज्याचे शीर्षक होते की फाटलेल्या कपड्यात इंटरव्ह्यू द्यायला पोहोचलेली मुलगी बनली IAS. पूर्ण जिल्हा तिची चर्चा करू लागला, पण नताशाच्या आयुष्यातील खरी लढाई अजूनही तशीच होती. मास्टरजी आणि गावातील काही चांगल्या लोकांनी मिळून जसे तसे तिच्या दिल्लीच्या तिकिटाची व्यवस्था केली. आईनेही तिला धीर दिला की तू जा मुली, माझी काळजी करू नकोस, मी रुग्णालयाच्या औषधांनी ठीक होईन. नताशा जड अंतकरणाने दिल्लीसाठी तर रवाना झाली. दिल्लीचे एक अत्यंत थंड सकाळ होती. ट्रेनिंग अकॅडमीच्या मोठ्या मैदानावर सर्व नवीन अधिकारी एकत्र उभे होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अद्भुत आत्मविश्वास दिसत होता. महागडे बूट, ब्रँडेड कपडे, शानदार सूट आणि स्पीडमध्ये इंग्रजी बोलणारे, हे सगळे नताशाला पुन्हा एकदा वेगळ्याच दुनियेसारखे वाटत होते. ती सर्वात मागे चुपचाप उभी होती. तिच्याकडे फक्त 2 जोडी कपडे होते. एक तोच जुना सूट जो ती नेहमी घालायची आणि दुसरा साधा सलवार कमीज जो गावातून येताना तिच्या आईने शेजाऱ्यांकडून कोणाकडून तरी पैसे उधार घेऊन तिला दिला होता.
पहिल्या दिवशी सर्व अधिकाऱ्यांची औपचारिक ओळख सुरू झाली. एक मुलगा पुढे आला आणि म्हणाला, माय सेल्फ आरव मेहता, दिल्ली युनिव्हर्सिटी. दुसरी मुलगी म्हणाली, आय एम रितिमा, लंडन स्कूल ऑफ द इकॉनॉमिक्स. प्रत्येकजण मोठ्या कॉलेजच्या आणि आपापल्या श्रीमंत कुटुंबांची नावं सांगत होता. मग नताशाची वेळ आली. ती हळूच आपल्या जागेवर उभी राहिली आणि म्हणाली, माझं नाव नताशा चौधरी आहे. मी बिहारमधील एका छोट्या गावातून आले आहे. हे ऐकून काही लोक थोडे हसले. नताशाने पुढे म्हटले, मी माझी पूर्ण शिक्षण सरकारी शाळेतून केले आहे. तेवढ्यात मागे उभे असलेले 2 मुलं आपापसात कुजबूज करू लागले. अरे, ही तीच मुलगी आहे ना ज्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती? तीच फाटलेल्या कपड्यांवाली. त्यांचे ते हलकेसे हसणे पूर्ण हॉलमध्ये गुंजले. नताशाने ते बोलणे स्पष्ट ऐकले होते, पण यावेळी ती गप्प राहिली नाही. तिने थेट त्या मुलांकडे पाहिले आणि खंबीरपणे म्हटले, हो, मी तीच मुलगी आहे. माझे कपडे नक्कीच फाटले होते, पण माझी स्वप्न नाही. तिचे हे बोलणे ऐकताच पूर्ण हॉल अगदी शांत झाला. तिथे उपस्थित मुख्य ट्रेनिंग ऑफिसरने पहिल्यांदा हसून तिच्याकडे पाहिले आणि तिचे कौतुक केले. हळूहळू दिवस जाऊ लागले, पण अकॅडमीची ट्रेनिंग खूप कठीण होती. सकाळी 4 वाजता उठणे, लांब धावणे, मग सलग क्लासेस, प्रेझेंटेशन आणि फील्ड ट्रेनिंग, सगळे काही खूप व्यस्त करणारे होते. सुरुवातीला नताशाला इंग्रजी बोलण्यात काही तिथल्या आधुनिक वातावरणात रुळण्यात खूप अडचणी यायच्या, ज्याची काही अनेक लोक मस्करीही उडवायचे. एक दिवस क्लासमध्ये एक अत्यंत महत्त्वाचे प्रेझेंटेशन द्यायचे होते. जेव्हा नताशा स्टेजवर पोहोचली तेव्हा मागून पुन्हा एक व्यंगात्मक आवाज आला की आता बघा, आता ही गाववाली इंग्रजी बोलेल. हे ऐकून काही लोक दबून हसू लागले. नताशाचे हात कापू लागले. प्रेझेंटेशनची फाईल तिच्या हातातून सुटणारच होती की तेवढ्याच पुढच्या क्षणी तिला तिच्या आईने सांगितलेले बोल आठवले की कधीही घाबरू नकोस मुली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलणे सुरू केले. सुरुवातीला थोडे कुमकुवत आणि संकोचणारे बोलणे होते, पण जशी जशी ती भारताच्या ग्रामीण भागातील आणि गरिबांच्या जमिनीवरील समस्यांबद्दल बोलू लागली, पूर्ण क्लास अगदी शांत होत गेला. तिने आपले बोलणे संपवताना म्हटले की गरिबांना कोणाची दया नकोय, तर फक्त एक योग्य संधी हवी आहे. आपल्या गावामध्ये प्रतिभेची कोणतीही कमतरता नाही, फक्त आधुनिक सुविधांची कमतरता आहे. तिचे बोलणे संपताच पूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठला. जे लोक आत्तापर्यंत तिची मस्करी उडवत होते तेच आता खूप आदराने तिच्याकडे पाहत होते. एक्सलंट नताशा, ट्रेनिंग ऑफिसरने उभे राहून म्हटले. एक्सलंट नताशा, प्राऊड ऑफ यू. त्या दिवशी पहिल्यांदा नताशाला स्वतःचा खूप अभिमान वाटला की तिने आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवले होते. पण त्याच रात्री जेव्हा ती आपल्या खोलीत बसली होती तेव्हा तिच्या फोनवर गावातून एक कॉल आला. स्क्रीनवर मास्टरजींचे नाव पाहून तिने लगेच फोन उचलला, पण तिथून मास्टरजींचा आवाज खूप कापत होता. ते म्हणाले, मुली, तू जितक्या लवकर होईल तितक्या लवकर गावात परत ये. नताशा खूप घाबरली आणि तिने विचारले, काय झाले मास्टरजी? सगळं ठीक तर आहे ना? काही सेकंदाच्या आत एक भयंकर शांततेनंतर मास्टरजी म्हणाले, तुझ्या आईची तब्येत खूप जास्त खराब आहे. ती रुग्णालयात आहे. हे ऐकताच नताशाच्या हातातून फोन खाली पडला. ती पूर्णपणे सुन्न झाली होती. पुढच्या सकाळी ती एक क्षणही न गमावता लगेच गावासाठी निघाली. पूर्ण रस्ताभर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती फक्त देवाकडे एकच प्रार्थना करत होती की तिच्या आईला काही होऊ नये. जेव्हा ती जिल्हा रुग्णालयात पोहोचली तेव्हा तिची आई ICUमध्ये ॲडमिट होती. त्यांचा चेहरा खूप अशक्त झाला होता आणि श्वास खूप हळू चालत होता. नताशा धावत त्यांच्याजवळ बसली आणि तिचा हात धरला. आईने खूप कष्टाने आपले डोळे उघडले आणि आपल्या मुलीला समोर पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हसू आले. त्या खूप हळू आवाजात म्हणाल्या, माझी ऑफिसर मुलगी आली. नताशा ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली, तू ठीक होशील आई, मी आले आहे ना. आईने हळूच तिचा हात अजून घट्ट धरला आणि म्हणाली, मला आता कोणतीही काळजी नाही मुली, माझी वेळ आली आहे. नताशाने रडत म्हटले, असे बोलू नकोस आई, अजून तर मला तुझी खूप सेवा करायची आहे. आईच्या डोळ्यातूनही अश्रू आले. त्यांनी सांगितले की तुझ्या बाबांचे स्वप्न आज पूर्ण झाले. मी खूप खुश आहे. तेवढ्यात अचानक तिथे लागलेल्या मेडिकल मशीन्सचा आवाज खूप मोठा होऊ लागला. डॉक्टरांची टीम धावत आत आली आणि त्यांनी नताशाला लगेच खोलीबाहेर काढले. नताशा बाहेर कॉरिडॉरमध्ये उभी राहून खूप रडत राहिली, प्रार्थना करत राहिली. काही मिनिटांनंतर डॉक्टर बाहेर आले, पण त्यांच्या चेहऱ्यावरची ती गडद शांतता सर्व काही सांगून गेली होती. डॉक्टर हळूच म्हणाले, आय एम सॉरी, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. हे ऐकताच नताशा तिथेच जमिनीवर बसली. तिची दुनिया जणू एका क्षणात पूर्णपणे संपली होती. ज्या आईने स्वतः उपाशी राहून तिला शिकवले होते, ज्या आईने समाजाचे प्रत्येक तिखट टोमणे सहन करून तिला या टप्प्यापर्यंत पोहोचवले, आज जेव्हा तिची मुलगी खरंच ऑफिसर झाली होती तेव्हा ती तिला कायमचं सोडून गेली होती. पूर्ण गावचे लोक अंत्यसंस्कारात सहभागी झाले. जे लोक कधी नताशा आणि तिच्या आईची मस्करी उडवायचे, आज त्यांचे डोळेही ओले झाले होते आणि ते आपल्या वागण्यावर पश्चाताप करत होते. मास्टरजींनी नताशाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटले, तुझी आई खूप मोठी स्त्री होती मुली. त्यांनी आपल्या वाट्याचे कर्तव्य पूर्ण केले.
नताशा शांतपणे आकाशाकडे पाहत राहिली. तिला वाटत होते जणू आयुष्याने तिला तिच्या सर्वात मोठ्या आनंदासोबतच सर्वात मोठं दुःखही दिलं आहे. काही दिवसानंतर ती जड अंतकरणाने परत आपल्या ट्रेनिंगवर ती आली. आता ती पहिल्यासारखी कमजोर आणि घाबरलेली मुलगी राहिली नव्हती. तिच्या डोळ्यात एक मोठे दुःख नक्कीच होते, पण त्याच दुःखाने आता तिला आतून आणखी मजबूत बनवले होते. तिने आपली पूर्ण ताकद आपल्या ट्रेनिंगमध्ये लावून दिली. महिन्यांच्या अत्यंत कठीण आणि कठोर ट्रेनिंगनंतर शेवटी तो ऐतिहासिक दिवस आलाच, ज्याचे स्वप्न तिने आणि तिच्या मातापित्यांनी लहानपणापासूनच पाहिले होते. पासिंग आऊट परेडचा दिवस. सर्व नवीन तरुण अधिकारी आपल्या पूर्ण युनिफॉर्म आणि मेडलसह मैदानात अभिमानाने उभे होते. नताशाचे डोळे वारंवार तिथे आलेल्या पाहुण्यांच्या गर्दीत आपल्या आईला शोधत होते, पण तिथे फक्त एक मोकळेपणा होता. समारंभ सुरू झाला आणि एक एक करून देशाचे नवीन शूर अधिकाऱ्यांची नावं पुकारली जाऊ लागली. जसे लाऊडस्पीकरवर गुंजले नताशा चौधरी, पूर्ण मैदान आणि प्रेक्षक गॅलरी टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठली. नताशा पूर्ण अभिमानाने पुढे गेली. मुख्य अतिथींनी तिला प्रतिष्ठेचे मेडल घातले. ट्रेनिंग डायरेक्टरने हसून हळूच म्हटले, "यू आर अ रिअल इन्स्पिरेशन नताशा." नताशाच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने मनातल्या मनात आकाशाकडे पाहिले आणि म्हटले, "आई बघ, मी यशस्वी झाले. तुझे स्वप्न पूर्ण झाले." काही महिन्यांनंतर नताशाची पहिली पोस्टिंग एका अत्यंत मागासलेल्या आणि गरीब जिल्ह्यात असिस्टंट कलेक्टर म्हणून झाली. जेव्हा ती आपल्या अधिकृत सरकारी गाडीतून पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या गावात पोहोचली, तेव्हा तिथले दृश्य पूर्णपणे बदललेले होते. तेच लोक जे कधी तिला पाहून हसायचे, आज तेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला हात जोडून आदराने उभे होते. गावचा सरपंचसुद्धा डोके झुकवून उभा होता. गावच्या लहान मुली तिला पाहून खूप आनंदाने ओरडत होत्या की बघा बघा, आपली कलेक्टर दिदी आली आहे. नताशा गाडीतून उतरली, पण तिने कोणत्याही बडेजावाकडे लक्ष दिले नाही. ती सर्वात आधी थेट गावच्या त्या सरकारी शाळेत गेली, जिथे तिचे वडील कधीतरी शिपाई म्हणून काम करत होते. शाळेच्या त्याच तुटलेल्या भिंती आणि कुमकुवत व्यवस्था पाहून तिने लगेचच तिथे उपस्थित मोठ्या अधिकाऱ्यांना कडक आवाजात आदेश दिला की या शाळेची अवस्था पुढच्या 1 महिन्याच्या आत पूर्णपणे बदललेली दिसली पाहिजे. इथे प्रत्येक मुलीला आधुनिक शिक्षण मिळाले पाहिजे. हळूहळू तिच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे पूर्ण जिल्ह्यात एक मोठा बदल सुरू झाला. नवीन शाळा बनल्या, सरकारी रुग्णालयांची अवस्था सुधारली आणि गरीब मुलांसाठी विशेष स्कॉलरशिप सुरू करण्यात आली, जेणेकरून कोणत्याही मुलाला पैशांच्या अभावामुळे आपले स्वप्न सोडावे लागू नये. एक दिवस नताशा आपल्या ऑफिसमध्ये बसली होती. तेवढ्यात तिला भेटायला एक वृद्ध समोसेवाला माणूस आला. हे तेच वृद्ध होते ज्यांनी शहराच्या बसस्टँडजवळ तिला जेवण दिले होते जेव्हा तिचे पैसे संपले होते. तो वृद्ध माणूस रडत बोलला, "मुली, मला खूप अभिमान आहे तुझ्यावर. तू सिद्ध करून दाखवले की मेहनत काय करू शकते." नताशा आपल्या खुर्चीवरून उठून त्यांच्या पाया पडली आणि हसत हसत त्यांचे आभार मानू लागली. रात्रीची वेळ होती. नताशा आपल्या त्याच जुन्या मातीच्या आणि पत्र्याच्या घराबाहेर एकटी उभी होती. ती शांत आकाशाकडे पाहत होती आणि थंड हवा हळूहळू चालत होती. तिला जाणवले की जणू हवेच्या झुळकीत तिच्या आईचा आवाज पुन्हा गुंजत आहे की देव तुझी मेहनत कधीही वाया जाऊ देणार नाही मुली. नताशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आकाशातील तारांकडे पाहत खूप हळू आणि आश्वासक स्वरात म्हटले, "गरिबाचे कपडे फाटलेले असू शकतात, पण त्यांची स्वप्न कधीही फाटलेली असू शकत नाहीत. काय तुम्ही कधी आपल्या आयुष्यात एखाद्या वळणावर असाच मोठा संघर्ष किंवा आपल्या माणसांना गमावण्याचे दुःख अनुभवले आहे? मी असेही खूप जवळून पाहिले आहे की काही जणांना तर जिवंतपणी आईवडील बोलण्याचं टाळतात. आपल्या गोऱ्या दिसणाऱ्या 2 मुलांना जीव लावतात आणि 2 मुलांना वाऱ्यावर सोडतात. कारण त्या मुलाला परिस्थितीने गरीब असलेल्या घरात दिलेलं असतं आणि ते लेकरू रंगरूपाने सावळं असतं. श्रीमंतीचा गर्व असणाऱ्या पालकांना काय म्हणावं? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. जर नताशाची ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर तिच्या आईबद्दल 2 शब्द कमेंटमध्ये नक्कीच लिहा. या व्हिडिओला लाईक करा. कमेंट्समध्ये हे पण सांगा, तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा संघर्ष तुम्ही कधी अनुभवला होता? अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.